चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। ड्रेस कोड संदर्भात कॉलेजकडून काही सूचना सुद्धा जारी करण्यात आल्या, ज्यामध्ये जीन्स, टी शर्ट आणि जर्सीवर बंदी घालण्यात आली आहे। फाटलेल्या जीन्स, टी शर्ट्स, तोकडे कपडे आणि जर्सी परिधान केलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजात प्रवेश दिला जाणार नाहीये। तर याआधी सुद्धा कॉलेज प्रशासनाने हिजाब बंदी केली होती। याच निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात सुद्धा धाव घेतली होती आणि कोर्टाने खरं तर ती याचिका फेटाळली आहे आणि आता हा नवा नियम कॉलेजने काढल्यामुळे त्याचे कसे पडसाद उमटतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय सांगाल, काय नेमका हा फतवा कॉलेजने काढलेला आहे आणि त्याचे कसे परिणाम सध्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतात? नक्कीच मुंबईतल्या चेंबूरमधील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोड लागू केला होता। याआधी देखील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। कॉलेजमध्ये हिजाब असेल, बुरका असेल आणि टोपी असेल घालण्यास बंदी ठेवली होती। मात्र त्यानंतर देखील ही बंदी तशी कायम राहिली आणि आता बघायला गेलो तर त्याच कॉलेजमध्ये जीन्स असेल, फाटलेली जीन्स असेल, टी शर्ट असेल आणि जर्सी असेल आणि एकंदरीत जे कपडे असतील त्याच्यावर बंदी घातली आहे। आता मुलांमध्ये देखील याचा कुठे पडसाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता मात्र कॉलेजने ही अशा प्रकारची नोटीस काढून डायरेक्ट मुलांना दिलेली आहे की अशा प्रकारचे जर कपडे घातले तर तुम्हाला कॉलेजमध्ये याच्या पुढे प्रवेश दिला जाणार नाही। नक्कीच, धन्यवाद मयूर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांकडून काय भूमिका स्पष्ट होते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। चेंबूरच्या एका कॉलेजमध्ये जीन्स, टी शर्ट्स आणि तोकडे कपडे घालण्यावर आता बंदी असेल, ड्रेस कोड चक्क लागू करण्यात आलेला आहे।